काय झालं? सिलेंडर संपलाय. आपल्याकडे दुसरा सिलेंडर असेलच ना? अगं ते लग्नाच्या गडबडीत मी नंबर लावायचा विसरलो. अरे देवा, मग आता काय करायचं? तुला काय गरज होती हे सगळं अंगावर घ्यायची? पोरींचे असे पडलेले चेहरे बघवत नव्हते रे मला. आणि तसंही मी तुला वचन दिलंय की त्यांना त्रास होईल असं मी काही करणार नाहीये. आणि एक खरं सांगू, फक्त या लग्नामुळेच मी त्यांच्याशी जोडले गेलेले नाहीये रे. त्या माझ्या मामाच्या मुली आहेत. आमचंही एक नातं आहे. मग त्यांचं मी मन राखायला नको का? काय झालं? अरे गॅस सप्लाय आणि दुसरं सिलेंडर पण नाही घरात. मी एक काम करतो, कोणाकडे ओळखी नाही का ते बघतो. दादा, अरे काय करतोयस? नवरा मुलगा आहेस तू. पुढचे 9 दिवस तरी तू काही काम करायचं नाही बघ. हा, आणि आपल्याकडे पैलवान जोडी आहे की. चला जा, जुनं सिलेंडर घेऊन जा आणि नवीन घेऊन या. राजू, काय माहितीये का, माझ्याच भविष्यात लिहिलंय की जड वस्तू उचलायच्या नाही. काय रे पुढे? हा, आणि आमच्या दोघांची रास एकच आहे. मग माझ्या पण भविष्यात तेच लिहिलंय ना, जड वस्तू उचलायची नाही. 0 मिनिटात उचलायचं बरं का सिलेंडर, आधीच सांगते, नाही तर तुमचं आजचं भविष्य बदलीन मी. कळलं का? मी एक काम करते, आज मी चुलीवर स्वयंपाक करते. आपल्याकडे चूल आहे ना? आहे अंगणात, पण सारून घ्यावी लागेल. हा, अगं तुळजा, कशाला हे चुलीचं काढलेस तू? राहू दे, सोड सगळे. मी हातात घेतलेलं काम कधीच अर्धवट सोडत नाही. अगं पण तुळजा, तुला चुलीवर जेवण करायला नाही ना आवडत? माझ्या होणाऱ्या सुनेच्या हातच्या पुरणपोळ्या खाव्याशा वाटतायत मला. जा बाई, तिला आपलं स्वयंपाकघर दाखव. ज्याची जागा जिथं, तिथंच गेलं पाहिजे माणसाने. मला कोणी जबरदस्ती काम करायला लावलं ना, मला ते नाही आवडत. आणि सत्यजितच्या आजीने जर मला प्रेमाने सांगितलं असतं तर मी केलं असतं रे काम. आणि इथे तर मी माझ्या इच्छेने करते. तुला खरंच अडचण नाही ना? प्रेमाने सांगितलं तर कुठल्याच बाईला काहीच अडचण नसते रे. पण आपल्याकडे होतं काय, तर बाईला गृहीत धरलं जातं. ती करते म्हणून तिनेच केलं पाहिजे, तिचंच काम आहे हे, असं लोकांना वाटू लागतं. छत्री काकांचा आवाज आहे, म्हणजे डॅडी पण येत असणार आहेत. सूर्या, सूर्या, काय चाललंय तुझं? अरे मी इथं उभा आहे, तिकडे काय बघतोयस? नाही, तुम्ही आलाय म्हणजे डॅडी पण आले असतील ना? हे काही कार्यक्रम असला तर डॅडी येतात, आणि आता डॅडी तुझ्या घरी येतील असं विसरूनच जा. या जन्मी तरी डॅडी तुझ्या घराचा उंबरा चढताल असं मला काय वाटत नाही बाबा. ओ छत्री काका, अहो कशाला आलाय ते बोला की. उगा पुढचं रान कशाला हाणताय? नाही तर काय. ते वय मी लाडू घेऊन आलोय. आत्यानं बुद्धी पाठवलीये का? नाही, पण जेव्हा नवरी माहेरी जाते तेव्हा तिच्या संग पाठवतात ना. जाऊ दे की राजू, आता आत्याने एवढं प्रेमाने लाडू पाठवलेत तर घेऊया की, खाऊया. जालिंदर दाजींनी लाडू पाठवलेत म्हणजे त्यांच्या मनातला राग नक्कीच गेलेला असणार आहे. खरंच मला माहित होतं डॅडी मला आणि तुळजाला एक दिवस माफ करतील म्हणून. डॅडी लई मोठं मनाचं. लाडूवरून तुम्ही कुठल्या कुठे पोहोचलात? तुम्ही समजताय तसं काय नाही. मग हे लाडू गोड जेवण काय फक्त आनंदाच्या प्रसंगीच करतात का?
दुःखाच्या प्रसंगी बी गोड जेवण करावंच लागते की. हे लाडू तुळजाच्या श्राद्धाचे आहेत.